असेल तुम्ही फक्त एक विद्यार्थी आहात, पण तुम्ही नुसते विद्यार्थी नाहीयेत, तर तुम्ही या भारताला घडवणारे, भारताचं भवितव्य ठरवणारे लोक आहेत तुम्ही. तुमच्यातूनच कोणीतरी उद्या सरपंच होणार आहे, तुमच्यातूनच कोणीतरी उद्या डॉक्टर होणार आहे, कोणीतरी इंजिनियर होणार आहे, आपल्या या जिल्ह्याचा अध्यक्ष होणार आहे, तरी पोलीस होणार आहे, इन्स्पेक्टर होणार आहे, कमिशनर होणार आहे आणि सायंटिस्ट होणार आहे, जो आपल्या देशाच्या भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी काम करेल. तर ज्या गोष्टीला ज्या दिवशी महत्व द्यायचं त्या गोष्टीला आपण त्या दिवशी महत्व दिलं पाहिजे. आज आपण इथे सगळेजण नाटकासाठी जमलेलो आहोत. आम्ही सगळे शिक्षक, जिल्हा परिषद ठाण्याचे आणि पालघरचे कर्मचारी, आम्ही गेल्या मित्रांनो 14 वर्षापासून गावागावात जाऊन स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीसाठी एक छोटंसं मनोरंजनात्मक नाटक सादर करतोय. आता मनोरंजन करता करता या नाटकातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा काय घेतलं पाहिजे चांगलं ते घेण्याचा प्रयत्न करूया. आणि नाटकाला सुरुवात करूया. काट खाएगा सच्चा बोल, हे काला कवा काट. अरे अख्खा पाय माखवला रे. कोण आहे रे? काय झालं? काय झालं? काय बरं काकाला काय काम धंदा आहे का रे? काय काय झालं म्हणजे काय? अरे माझ्या पोराला कशाला रागवतो तू? अरे काय म्हणजे हे बघ माझ्या दारातून हागलाय बरोबर तुझं. एवढं का? अरे लेकरू आहे ते, त्याला नाही समजत बाबा. अरे लेकरू आहे का लेकरू? हे बघ रांगोळी काढली सगळी रांगोळी. म्हणजे आमच्या पोराची रांगोळी दिसते मग. आणि तुझ्या घरातलं सांडपाणी दररोज आमच्या दारातून जात आहे ते दिसत नाही तुला? झालं, जाऊ दे चल. पण हे पोराला अजिबात बसवायचं नाही माझ्या दारात. पोराला बसवायचं नाही, अजिबात बसवायचं नाही. आज बोललोय पोराला, परत पोराला बोलायचं नाही. पहिले सांगतोय तुला. काय करशील तू? काय करशील म्हणजे? बोलव पोराला, बसव बघ. बोलव. पिंट्या ये बेटा बस. पोराला बोलायचं पहिले सांग. काय करशील तू? काय करशील म्हणजे? जोपर्यंत तुझ्या घरातलं सांडपाणी माझ्या अंगणात जाणार तोपर्यंत माझा पोरगा तुझ्या घरात. बोलव. पोराच्या नादी लागायचं नाही. लागायचं नाही म्हणजे करशील काय तू? करशील काय म्हणजे? देतो तू दम कोणाला देतो म्हणजे तुला माहित नाही तुला? अरे तुला बघून घे. अरे चल अरे याचा पोरगा माझ्या दारात हाकतोय. अरे याच्या घरातला सांडपाणी मावशी त्या दिवशी माझी बायको पडली इथे. भांडू नका. काय करायला पाहिजे याला समजा पाणी बंद करायचं. अरे नाही करत जा. नाही करत मग माझं पोरगा इथे बसणार. थांबा आपण काय करू? ग्रामपंचायत मध्ये जाऊ आणि तुमचा प्रश्न निकाली काढू. तिथं तुमचं भांडण मिटू. आता पोलीस स्टेशनला नेतो. जा बघून घे. कशाला जायचं पोलीस स्टेशन मध्ये? मग कशाला पोलीस स्टेशन? अरे पण रोजचा न्यायचं. झालं काय मला सांग बरं. झालं काय? काय झालं? काय झालं म्हणजे? माझं पोरगा जराच असं नाही. हे बघ रांगोळी काढली सगळी. अरे बरोबर आहे. लेकरू आहे ना. तुझ्या पोराने हे पण बरोबर आहे. लेकरू आहे त्याला नाही समजत त्याला. तुझा प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय म्हणजे? पाय भरला तुझा. मग आणि तुझं काय? काय म्हणजे? दररोज याचं सांडपाणी माझ्या दारातून जातोय तो बंद करत नाही म्हणून मी मुद्दाम बसवलं माझ्या पोराला. हे पण बरोबर आहे. सांडपाणी पण जात आहे. मग म्हणे एक काम चला सरपंचाकडे जाऊ. सरपंचाकडे गेलंच पाहिजे. चला ना सरपंचाकडे जाऊ. चला याला काय एवढं. आता इथं ग्रामपंचायत मध्ये भांडण करायचं नाही. सरपंच साहेब आपलं सोडावं आधार भांडण. नमस्कार मंडळी. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. हा नमस्कार. मी ठेव ना. ग्रामपंचायत मध्ये येतात. खुर्ची कशी ठेवतो बघितलं का तो? होईल सगळे प्रश्न मिटतील. बोला सरपंच साहेब. काहीच नाही बोल. मी सांगणार आहे सरपंच साहेब. ये माझ्या घरी तुला चहा पाहिजे ना? तुला ये माझ्या घरी तुला चहा देतो. आता दादा सकाळ संध्याकाळ माझ्या घरी चहा प्यायला येतो. माझ्या पोराची तक्रार करतो. अरे तो शब्द फुटत नाही. सांगायची घाई किती त्याला? बरोबर. त्याच्या घरातलं सांडपाणी माझ्या दारातून दररोज जातंय. त्या दिवशी माझी बायको पाय घसरून पडली. रात्री गाडी केली. 400 रुपये गाडीचे, दवाखान्याचे 500 रुपये, 900 रुपये. हा देईल का?
हा बरोबर आहे बरोबर. या दोघांचं काय मला ना ग्रामपंचायतला रोज भांडणं सोडावं लागतात. माझी काही तक्रार नाही. आपला आवाज एकदम बारीक. आपण कधी मला बोलत नाही काय. तू जरा शांत राहा. आता याचा एक प्रॉब्लेम आहे. काय झालं बाबा तुझं? काय झालं म्हणजे काय, ग्रामपंचायत आपली हागणदारी मुक्त हा बरोबर. गावात संडास बांधलेले आहेत, तरी याचा पोरगा माझ्या दारात येऊन रोज थांबतो ना. काय सरपंच साहेब, एवढं पोरगा ते काय काय करेल ते. अरे पण ते शौचालयात बसवत जा ना तुम्ही. त्याला पाणी बंद करायला सांगा ना मग. बघा योगा एक काय म्हणाले बघा, आजच आपल्या गावामध्ये सांडपाण्याचा वापर व्यवस्थापन कसं करायचं त्यासाठी साहेब येणार आहे. त्यावेळेला भेट द्यायला येणार ग्रामपंचायतला. मग तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही त्यांच्या समोर माझा मांडायचे. काय प्रश्न बिश्न नाही, त्याला त्याचा पत्ता द्या. ग्रामपंचायत ग्रामपंचायत समोर आहे, समोर. हो का? नमस्कार सरपंच. या 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 नमस्कार. अरे छान अरे अरे साहेब आला, छान बिल बाबा. शाल घेऊन ये आपल्या गावात. जा तिथून शाल घेऊन ये. मीटिंग वगैरे असं तुम्ही सांगितलं नाही, नुसतं चर्चाच करणार होतो. काय झालं साहेब बघा, विजयाच्या आणि नाम्याच्या घरी भांडण झाले साहेब. हा याचा पोरगा हा याच्या दारात संडासला. याचा पोरगा. हा याच्या दारात संडासला. आणि का याचं सांड का पण सांगतो याचं सांडपाणी याच्या दारात. अरे रे याची बायको तिथे घसरून पडली साहेब. अरे बापरे. हा, आणि पाय मोडला साहेब. अरे वा वा चाल कशा लोक आहेत काय? बसा 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 बसा. मी सरपंच पाहिजे. पुढच्या वेळेस वा तुमच्या. बघा सरपंच साहेब, मला यांच्या भांडणाचा मुद्दा काय, याचा मुलगा याच्या दारात संडासला आगायला आणि याचं पाणी सांडपाणी याच्या दारात दरवाजामध्ये. रोज 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 चालेल, रोज आंघोळ करतात. बघा सरपंच साहेब, या कारणासाठी आलो होतो. या कारणाच्याच बद्दल हे भांडण आहे. बरोबर बरोबर साहेब. त्याच्यावर साहेब आम्हाला उपाय सांगा. तेच सांगायला आलो सांगा दादा. सांगा. बघा मी येताना बघितलं तुमचं गाव थोडं पाड्याचं बसलेलं आहे आणि हा पाटील पाडा जो आहे इथे भरपूर घरं दिसतात. बरोबर बरोबर. मग एक काम करूया, तुमचं सांडपाण्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण करूया. माझं काय सांडपाण्याचं व्यवस्थापन नाही, त्याचं करायचं त्याचं. त्याला गावाबद्दल बोलतोय मी. माझ्या घरातलं सगळं पाणी आमच्या घराच्या मागे जात आहे. मला सांगूच नका तो विषय. बरोबर आहे, हे बोलतात ना घराच्या मागे जात आहे. घराच्या मागे जात म्हणजे नेमकं काय करताय, तर तिथे त्यांनी परसबाग तयार केली आणि त्या परसबागेमध्ये त्यांनी सांडपाणी व्यवस्था केली. बरोबर ना? माझी परसबाग मलाच माहित नाही. मला माहिती आळू नाही का तुझ्या दारात? आळू. हा हा आळू आळू. त्याला म्हणायचं परसबाग. मी आता येताना बघितलं तुमचे जे पाडे आहेत त्या पाड्यांमध्ये घरोघरी बऱ्याचशा ठिकाणी परसबाग आहे. उत्तम काम आहे. बरोबर, तुमचं गाव 100% हागणदारी मुक्त आहे. बरोबर. फक्त तुमचा प्रश्न आहे सांडपाण्याचा आणि तोही पाड्यावरच्या कुटुंबांनी तर सॉल्व्ह केलेला आहे. फक्त तुमचा प्रश्न आहे पाटील पाड्याचा, तर जिथे तुमची लोकसंख्या जास्त आहे आणि तिथे तुम्हाला शोषखड्डे खायला जागा नाही आणि सांडपाणी काढण्यासाठी सुद्धा परसबागा नाही, बांधायला सुद्धा जागा नाही. बरोबर की नाही? बरोबर मी पडते साहेब. बरोबर बरोबर. तुझ्या इथे आहे नाही साहेब, आपल्याला काही गरजच नाही साहेब. का? का म्हणजे त्याच्या दारात जातं ना पाणी. त्याला गरज नाही. काय गरज असणार? सांडपाणी वाहतंय. बरोबर वाहतंय. डास बसतात बसतात, किडे होतात त्याच्यात, होतात जातात, मुलं आजारी पडतात. हो साहेब, वरच्यावर आजारीच असतात. मग माझ्या बायकोला माझ्या पोराला चालवलं मग बघा आपण हे जे बघितलं आता मी तुम्हाला सांगितलं. बघा तुम्ही वरच्यावर तुमच्या मुलाला तुमच्या बायकांना डॉक्टरकडे घेऊन जातात की नाही, का घेऊन जातात, याचं कारण सुद्धा त्या सांडपाण्यामध्ये. बरोबर. तर आपण काय करूया, तुमच्या गावामध्ये तुझ्या घरी तर जागा आहे, भरपूर जागा आहे. मग तुझ्या इथे आपण शोष खड्डा खोलूया आणि पाटील साहेब तुझा वित्ताचा पैसा असेल त्याच्यामधून तुम्ही गटारीचं थोडंफार काम केलेलं आहे, तर त्या गटारीचं आता काय करूया, त्या गटारीचं पाणी एका ठिकाणी व्यवस्थित साठवूया आणि गावाच्या बाहेर तुमच्या ज्या गावठांची जागा असेल तिथे आपण स्थिरीकरण तळ जे आहे त्या स्थिरीकरण तळाचा प्रस्ताव आपण ठेवूया. सांगतो मी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं अख्ख्या गावाचं सगळ्यांचं सांडपाणी येते सगळं गावाच्या बाहेर नाही. अरे पण ते शोष खड्ड्याचं काय, ते पहिले बोल. शोष खड्ड्याचं काय ते सांगतो मला माझ्या डोक्यात भुगा झाला माझ्या. सांगतो दादा सांगतो.
शोष खड्डा काय ते सांगा. पहिले शोष खड्डा. शोष खड्डा कसा करायचा ते सांगा बघा, पहिले. तुमच्या यांच्या घराजवळचं पाणी आहे बरोबर, साधं सोपं आहे. आपण जर घराजवळ जर शोष खड्डा करायचा असेल 3 फूट बाय 3 फूटचा खड्डा खोदला बरोबर, त्याच्यामध्ये जे मोठे दगड आहेत ते तळाला टाकले, त्याच्यापेक्षा मध्यम दगड वरती टाकले आणि छोटे दगड वरती टाकले त्याच्यावरती, आणि तो खड्डा बुजवला. मग कशाला खोदायचा? ऐकून घे. अरे खड्डा खोदला ना, ऐकून घे. काय फायदा आहे? त्याच्यामध्ये पाणी मुरतं. हे जे पाणी तुम्ही म्हणतात ना वाहून जातं, त्याच्यामुळे रोगजंतू होतात, डास होतात, हे होत नाही. शोष खड्ड्यामध्ये पाणी मुरतं आणि त्याच्यामुळे रोगराई पसरणार नाही, यासाठी तो शोष खड्डा करायचा. बरोबर, पण मी काय म्हणतो, तो शोष खड्डा समजा मग भरला, मग काय करायचं? नाही भरत दादा, नाही भरत. नाही, ते पाणी जमिनीमध्ये मुरत जात. अच्छा, म्हणजे खाली जात. आणि ज्यानुसार तुमचा पाण्याचा जसा फ्लो असेल त्याच्यानुसार तुम्हाला तो शोष खड्डा मोठाही बनवता येतो. अच्छा, मग 3 फूट बाय 3 फूट हे आपण त्यांच्या घरासाठी बोलतोय फक्त. अच्छा, विहिरीसाठी असेल तर आपण तिथे मोठा शोष खड्डा बनवूया. आणि समजा माणसं घरामध्ये जास्तच आहेत, सांगितलं तर ना मग दादा, त्यावेळेला मोठा बनवायला पाहिजे. तुमचं गाव ना इरसाल आहे, इरसाल, आणि नमुने पण इरसाल. एक काम करूया, मला दुसऱ्याही गावात जायचं आहे. सर्वप्रथम यांच्या घरी जाऊया आणि यांच्या घरापासून शोष खड्डे बांधण्याची सुरुवात अगदी बरोबर, शोष बरोबर. खड्डा बांधला म्हणजे मग पाणी आमच्या दारात येणार नाही. नाही येणार. चांगलं आहे ना. मग त्याचं पाणी तुझ्या दारात येणार नाही, आणि तुझं पोरग सुद्धा त्याच्या दारात आलं नाही पाहिजे. अरे ते पाणी येते म्हणून पोरग जात आहे. मग आता पाणी येणार नाही आणि तू पोरगा पण जाऊ देऊ नको. नाही जाणार. चला, जो हे आपण काम सुरू कर. करून देतो. तुझं पोरगा आहे ना, तुझ्या परस बागेतच बसव ना. परत परत जाणार. बघ कशाला. तुम्हाला शासनाने संडास बांधून दिला ना. सवय नाही ना त्याला. सवय बरं सगळी आहे. त्याची जिरवायची होती म्हणून बसवलं. चला चला चला, वेळ नका घालू. चला चला. म्हणजे शोष खड्डा केला की सांडपाण्याचा प्रश्न सुटला. हो. अरे किती सोपं होतं यार. मग? अरे असा नुसताच भांडण करतो. हा ना, याला मी जास्त काय बोलतो, मी कधी बोललोय का काय? भांडणच नाही. तू बिलकुल बोलत नाही. मी आतापासून बघितलंय, एकदम शांत माणूस आहे. चला चला, मी येतो. बघा मंडळी, आपल्या साहेबांनी असं चांगलं सांगितलं बरोबर की? आणि आपण आपल्या गावाचं सांडपाणी व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करायचं, आणि काय करायचं, परसबाग वगैरे सगळं फुलवून गावाचं नाव रोशन करायचं आणि बक्षीस घ्यायचं. बरोबर, चला करूया लगेच. चला. काय करताय? ढिंगची अंत उडत होते दडदड लाली गालावर आली, अंगात भरलंय वार ही कशाची बाधा झाली. आता अधीर झालं या, मग बधीर झालं या, तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. उडतं गुंगात पडतंय चिंगाट रंगात आलं या, झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. अहो अंत काय आणतो? अंत. अरे मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. अगं पिशवी फेक तू. पिशवी काय पिशवी फेक? अरे सोन्याची माय, काय ही पिशवी मागच्या रविवारची. तिला बघ मटणाचे डाग, आणि तो वास बघ जरा, वास. अरे घ्या तिथून गादी खाली आहे पिशवीला. आणतो आणि घेतो. काय आणतो आणतो करता, लवकर जा. प्लास्टिकची पिशवी. आज मित्रमंडळी जेवायला ना, चिकन आणि मटणाचा बेत आहे. सोन्याच्या माईला चिकन फार आवडतं. मटण घेतो, चिकन घेतो, मटण मसाला घेतो, खोबरं घेतो, मिरची घेतो, कोथिंबीर घेतो. चला आता 1 किलो मटण, 1 किलो चिकन. पार्टी. मित्रमंडळी येणार जेवायला. अजून एक पिशवी द्या ना, लागते वापरायला, तर पुनर्वापर करतो आम्ही, परत न द्या. हे घ्या पैसे. थँक्यू. मित्रमंडळी येणार आहे, मस्तपैकी आज चिकनाचा बेत आहे. पोराला पण चिकन आवडतंय. रवी, मन्या बिण्या सगळे येणार आहे. चला, रव्याचं घर पण आलं. आवाज देऊ असं वाटतं त्याला. आणि दादा नमस्कार. नमस्कार. काय कसं बरं आहे? हो, बरं आहे साहेब. बरं मी काय बोलतो, ते कळमदेवी विद्यालय कुठे आहे? डावीकडून उजवीकडे वळायचं आहे. म्हणजे आधी डावीकडे जायचं आणि मग उजवीकडे.
जरा व्यवस्थित सांगा ना, मला कळत नाही. उजवीकडून डावीकडे वळायचं. म्हणजे उजवीकडून डावीकडे वळू. एक काम करा, काय झालं माहिती का, मी विनंती करतो म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर मला जरा तिथपर्यंत सोडा ना, कार्यक्रमाला जायचं होतं. पिशवी बघा साहेब. पिशवी म्हणजे आज वार कोणता? आज रविवार. संडे. मटन डे. अरे वा, राहिला सैला अंडा डे. बरं म्हणजे तुम्हाला हे तुमच्या घरी जायचं आहे तर. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. पण म्हणजे मोठी फॅमिली आहे का तुमची? हो मोठी. नाही मित्रमंडळ जेवायला येणार आहे आज. असं का? अरे वा वा वा. पण दादा तुम्ही राग मानणार नसाल तर एक बोलू का? हा बोला. ही प्लास्टिकची पिशवी आहे. हो हा. आणि प्लास्टिक वापरावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली आहे, माहित असेल तुम्हाला. माहित आहे पण आमच्या गावात नाही, शहरात. म्हणजे शहरात प्लास्टिक बंदी शहरात, गावामध्ये बंदी नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलं? वापरतात सरच लोक. सरच वापरतात सगळे. म्हणजे तुम्ही वापरता दररोज? दररोज. आणि तुमचे मित्र? मित्र पण सर. हा सर. बोलू त्यांना. हे काय आलेच ना ते. झाली का तयारी? अरे हा झाली फक्त आता लिंबू घ्यायचं होतं पण यांनी आवाज दिला रे. पाहुणे आलेत का? आज मोठाच वेट केलेला दिसतोय. नाही दादा, सापडला बकरा. मग काय? बकरा म्हणतो. आता यालाच बकरा करूया. बरं दादा, मी काय म्हणतो, प्लास्टिक वापरता नाही का? गावात काय बंदी नाही नाही? हा? काय नाही, बंदी बिंदी काय नाही आपल्याकडे. नाही? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही पण वापरता? हो साहेब. सगळे वापरतात प्लास्टिक पिशवी मध्ये, त्याच्याशिवाय जीवन आहे का? असं? आणि तुम्ही? साहेब सगळं बघा, दुधाची पिशवी प्लास्टिकची, हा. किराणाची पिशवी प्लास्टिकची, अरे वा. सगळीकडे पिशव्या प्लास्टिकच्याच आहेत साहेब. बरं, म्हणजे तुम्ही सगळे वापरता? सगळे सगळे प्लास्टिकच्या पिशवी वापर. पाहुणं कुठून आलं रे? अडणीत दिसतंय जरा. मी काय म्हणतो, प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे. नाही वापरलं पाहिजे. हा, असं वाटतं. ठीक आहे, विचार करू आपण. हा? विचार करू. पण मग ही प्लास्टिकची पिशवी आता तुमच्या हातात आहे नाही का? हाय, हातात ना मग काय हातात बरोबर. ना. मग एक काम करा, तुम्ही वापरता प्लास्टिक ना? मग हो, मग त्याच्याशिवाय होतंय सगळे का? सगळे तुम्ही पण. हो. आणि हे कोण आहे? ते मुकेश. हा, मुकेश. बोलता येत नाही. मुकेश म्हणजे नुसतं नाव मुकेश नाही, हा. इकडून पण मुकेश. म्हणजे तुम्ही प्लास्टिक वापरता हो, तर आणि वापरणार. वापरणारच हो, त्याच्याशिवाय होतंय का? छान चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. एक मिनिट हा. लागू ना पैसे त्याच्या नको साहेब. हे पण प्लास्टिकच आहे बरं. हे फायबर आहे, फायबर आहे. हे रियूज होणार आहे, हा. पुनर्वापर याचा होऊ शकतो. हा. असं आहे असं ते. लागतं. आणि जरा reuse नीट ते वाचत आपल्याला. आहे, हे प्लास्टिक मुक्ती ऑफिसर आहे जिल्हा परिषद पालघरचा. असं आहे हा. का? आणि आता एक काम करा, प्लास्टिक टाक तिकडं. नाही राहू दे, एक मिनिट. आता एक काम करा, आता तुम्ही आहे ना 5,000 रुपये दंड काढा. 5,000 रुपये दंड. 5,000 रुपये दंड तुम्हाला द्यावा लागेल. साहेब सोडून द्या. सोडून द्या. एवढं सोडून. हवालदार काळे बोला, आणि हवालदार पांढरे पकडा या माणसाला. मी काय म्हणतो, आणतो. हा, नाही, तुम्ही जायचं नाही कुठे? पोलीस कुठे बोलवलं? पोलीस स्टेशनला बोलू आपण. घरी पाठवत. काय? घरी पाठवत पिशवी. 5,000 रुपये काढा आधी. पिशवी घरी पाठवत साहेब. पिशवी नाही, पिशवी तुमच्या हातात सापडली आहे. इकडे आमची माणसं बघा, हा माणूस साहेब पिशवी. शूटिंग करतोय. त्या शूटिंग मध्ये सगळं तुमचं आलंय. तुमच्या हातात पिशवी आहे, तुम्ही सगळ्यांनी इथे कबुली जबाब दिलाय. साहेब मी जरा पाणी पिऊन येतो. नाही थांबा. तुम्ही पाणी प्यायला जा, तुम्ही तुमच्या घरी जा, गावाला जा. त्या कॅमेऱ्यात तुम्ही आता आलेला आहात. ठीक आहे, त्या घरी ते. आम्ही एवढं घरी ठेवलं. आणि 5,000 रुपये आपल्याला भरायचे आता. आलं लक्षात? सोडून द्या साहेब. सोडून द्या. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला लागले. काळे घ्या या सगळ्यांना पोलीस स्टेशनला. चला रे. आणतो तर जेव्हा जाम मागात पडला राव. मी जातो घरी. त्यांना पोलिसासमोर मुके पण बोलायला लागतात. हे साहेब हे आता के बोलणारच. बरं, पोलीस स्टेशनला झालं. कळमदेवी विद्यालय चालू. काय? कळमदेवी विद्यालय. म्हणजे तुम्ही ठिकाणावर आहे, काय हरकत नाही. नाव काय दादा आपलं? आणतो. आणतो. हे असं कसं काय नाव आणतो? काय माहितीये का त्याचं साहेब? हा?
त्याला काही पण सांगितलं ना हा? का आणतो. बायकोचा आवाज आला डायरेक्ट म्हणतो आणतो. म्हणून आम्ही सुद्धा त्याचं नाव ठेवलंय आणतो. त्याला विचारलं नाव ते सांगता आणतोच सांगता येते पण. तसं त्याचं नाव आनंद आहे पण आणतो मुळे त्याचं सगळ्यांनी आणतोच करून टाकलंय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. दादा काय घाबरू नका, काळजी करू नका. आपण इथे कळावे यासाठी मी इकडे आलेलो आहे. मी त्या विषयावर थोडं बोलणार आहे. आणि एक आपले जिल्हा परिषद पालघरचे एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे ज्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी यावर प्रबंध लिहिलेला आहे, असे आमचे देसले सर, ते देखील इथे येणार आहेत बोलायला. तर त्यांना आपण बोलूया आणि आपण जरा बसूया. चालेल चालेल. आणि काळजी करू नका, 5,000ची काय तुम्ही चिंता करू नका. आज पहिली वेळ आहे या भागामध्ये. तुम्ही म्हणता ठीक आहे, अजून एवढा पाहिजे तशी जाणीव जागृती झालेली नाही असं वाटतंय, म्हणून तुम्हाला त्याच्यात मी सूट देईन. परंतु प्लास्टिक वापरणं किती घातक आहे या विषयावर एक छोटंसं चर्चासत्र आहे, त्याला आपण बसूया. अरे पांढरे तिकडे उभे राहा तुम्ही, गाडी इथे उभे राहा.